नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी या परीक्षेमध्ये आत्तापर्यंत आलेले घड्याळावर आधारित प्रश्न, जे घड्याळातील काट्यामधील जो कोन असतो त्याच्यावर आधारित प्रश्न आहेत काही आणि काही वेळेवर आधारित पहा. तर पहिला प्रश्न आहे टीईटी 2013चा आहे. एका घड्याळात 8:20 आणि 9:08 या दोन्ही वेळी मिनिट काटा आणि तास काटा यात होणाऱ्या कोणांच्या मापातील फरक किती. आपल्याला वेळ दिलेला आहे 8:20 आणि 9:08. तर ह्या 8:20 किती वेळ होतो, म्हणजे सॉरी कोण किती होतो, तास काटा आणि मिनिट काटा, आणि 9:08 किती होतो. तर यांच्यामधला जो कोण आहे त्याच्यातला फरक आपल्याला विचारलेला आहे. तर मी इथं एक घड्याळ काढून ठेवलेलं आहे आपल्यासाठी, तर तुम्ही काढू शकताय अशा प्रकारचं. ह्याच्यामध्ये 2 प्रकारे उत्तर आपल्याला काढता येते. मी दोन्ही प्रकारे सांगतो तुम्हाला थोडक्यात पहिल्या प्रश्नासाठी, आणि नंतर मग इथून पुढे तुम्हाला जी सुटेबल वाटतं ती तुम्ही करायची. आता इथं मी पहिला जो घड्याळ आहे त्याच्यामध्ये 8:20 दाखवलेत पहा. हा जो तास काटा आहे 8च्या थोडा पुढे गेलेला आहे, आणि मिनिट काटा जो आहे हा 4वर आलेला आहे, म्हणजे 8:20 झालेली आहेत, बरोबर ना. आता आपल्याला याच्यातला कोण काढायचा आहे. तर याच्यामध्ये काही गोष्टी छोट्या लक्षात ठेवायच्या तुम्हाला. कोण काढताना कधी पण 180 पेक्षा आपला कमी असतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे जो सरळ कोण आहे त्याच्यापेक्षा कमी इकडून दिसतो पहा तुम्हाला. इकडचा आपण नाही मोजणार, इकडचा मोजणार आहे की नाही. इथं सुद्धा आपण हा मोजणार अँगल, म्हणजे 9 इथून असा. आता पहा इथं काय असतं, 2 जे अंक असतात घड्याळाच्या काट्यातील अंक, 12 ते 1 म्हणा, 1 ते 2, 2 ते 3 असं. तर त्याच्यामध्ये 30 डिग्रीचा कोण असतो. त्याचं कारण असतं पहा, पूर्ण वर्तुळ जे असतं ते किती अंशाचं असतं, 360 अंशाचं असतं. आणि त्याचे आपण किती भाग केलेत, 12 भाग केले, बरोबर ना. 12 अंक आहेत. 12 भाग केल्यामुळं काय झालं, जर आपण 360ला 12ने भागलं तर 12 त्रिक 36, म्हणजे 3 आणि 0 30, म्हणजे एक कप्पा जो आहे ना तो 30 डिग्रीचा येतो. किती डिग्रीचा येतो, 30 डिग्रीचा येतो. ही गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवायची सगळीकडं. मग आता समजा इथून जर आपण मोजायला सुरुवात केली तर इथं किती असणार आहे, हे 30 डिग्री असणार आहे. परत इथं किती असणार आहे, हे 30 डिग्री, बरोबर ना. त्याच्यानंतर हे 30 डिग्री असणार आहे, हा पुढचा 30 डिग्री. मात्र हे बरोबर झाले इथपर्यंत. मात्र हा जो काटा आहे हा याच्या पुढे गेलेला आहे. हे 8 जो आकडा आहे आपला त्याच्यावर पुढे गेलेला आहे. तो किती पुढे गेलाय, तर तो 20 मिनिटं पुढे गेलेला आहे. किती मिनिटं, 20 मिनिटं पुढे गेलाय, बरोबर ना. बरं, मग आता त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. ती म्हणजे काय, तर मिनिट काटा आणि तास काटा. मिनिट काटा जो आहे ना तो एका मिनिटाला 6 डिग्री चालतो. किती डिग्री चालतो, 6 डिग्री. आणि तास काटा जो आहे तो एका मिनिटाला अर्धा डिग्री चालतो. किती डिग्री चालतो, अर्धा डिग्री. म्हणजे बघा, आपण मिनिट काटा जर म्हणतो ना, मिनिट काटा बरोबर ह्या एका आकड्यावरून दुसऱ्या आकड्यावर जातो 5 मिनिटात. मग 6 पंचे किती होतात, 30 डिग्री. मी आता तुम्हाला सांगितलं 30 होतं म्हणून, बरोबर. आता तास काट्याच्या बाबतीत बघा, मी तुम्हाला काय म्हणलं, तास काटा किती पुढे सरकलाय, कारण 8:20 झालेत. याचा अर्थ तास काटा जो आहे तो 8 वर असणार आहे का नाही, 8च्या पुढे गेलेला आहे. किती पुढे गेलाय, 20 मिनिटं. मग 20 मिनिटं म्हटल्यानंतर एका मिनिटाला अर्धा डिग्री चालतो. मग 20 मिनिटाला किती चालेल तो, त्याच्या निम्म म्हणजे किती डिग्री, 10 डिग्री. थोडक्यात तास काटा जेवढ्या मिनिट पुढे गेलाय त्याच्या निम्म घ्यायचे, म्हणजे इथं 20 मिनिटं चालला होता म्हणून आपण घेणार आहे 10 डिग्री. झालं. फक्त आणि फक्त यांची आपल्याला बेरीज करून घ्यायची. आपलं उत्तर येणार आहे पहा, 3 आणि 3 6 आणि 3 9 3 12, म्हणजे 120. 120 आणि 10, 130 डिग्रीचा हा कोण आलेला आहे. समजलं का तुम्हाला कशा पद्धतीने आलाय. ही एक प्रकार झाला. आता ही पण कोणत्या पद्धतीने आपण काढून बघू. आता इथं काय झालंय, 9:08 झालेली आहेत बघा. आता 9:08 झालीत, म्हणजे हा जो तास काटा आहे तो 9च्या पुढं असणार आहे, बरोबर. किती मिनिटं पुढं असणार आहे, 8 मिनिटं पुढं असणार आहे, राईट. त्याच्यानंतर हा जो मिनिट काटा आहे हा परफेक्ट याच्यावर असणार आहे का, नाही. 8 म्हटल्यानंतर तो समजा ह्याच्या 1 आणि 2च्या मध्ये असणार आहे थोडा तरी, बरोबर ना. आपल्याला जे परफेक्ट माहिती, जसं की 12 ते 1 हे परफेक्ट माहिती आपल्याला. इथं 30 डिग्री असणार आहे, इथं सुद्धा 30 असणार आहे, इथं सुद्धा 30 असणार आहे. आता राहिलं फक्त इथं. आता पहा, हे टोटल 30 असतं. त्याच्यापैकी जर आपण पाहिलं ना, 9च्या पुढं काटा किती गेलेला आहे, 8 मिनिटं गेलाय. म्हणजे किती, 4 डिग्री कमी करायचं. म्हणजे टोटल हे जे काही 30 आहे त्याच्यातून 4 डिग्री गेले, किती राहिलं, 26 डिग्री, बरोबर आहे. कारण इथून पुढे 26 डिग्री असणार आहे. त्याच्यानंतर 26 कसं आलं समजलं ना, टोटल 30 असतो. त्याच्यापैकी हा पुढे किती सरकलाय, 8 मिनिटं सरकलाय, म्हणजे 4 डिग्री कमी करायचं फक्त. ओके. आता बघा इकडचं जर थोडंसं पुढं पाहिलं, 1च्या पुढं जर पुढं आपण पाहिलं तर
किती मिनटं सरकलेला आहे तो, हा जो मिनिट काटा आहे तो, कारण बघा 8 मिनटं झालेली टोटल. मग हे 12 ते 1 हे 5 मिनटं आणि पुढचे 3 मिनटं. 3 मिनिटामध्ये तो किती चालेल, 3 सक 18 डिग्री चालणार आहे, कारण मिनिट काटा एका मिनिटाला 6 डिग्री चालतो. झालं. या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची पहा. 30 आणि 30 60 आणि 30 90, हे 90 झाले आणि हे 18 आणि हे 26. सगळ्यांची जर बेरीज केली आपण तर किती होते बघा. 8 आणि 7 14, हातचाला 1, 2 आणि 3 आणि 4 आणि 9 4 13, 134. आणि आपल्याला काय विचारलंय, ह्या दोन्ही मधला फरक विचारलाय. हा 130 डिग्री आलाय आणि हा 134 डिग्री आलाय. मग फरक म्हणजे त्यांचं फक्त वजाबाकी करा, आहे की नाही. 134 मधून 130 गेले, किती राहिले, फक्त 4 डिग्री. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 बरोबर येतोय. आता समजा तुम्हाला असं वाटतंय की आपलं हे लक्षात नाही राहते, तर त्यासाठी एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. पहा, जर घड्याळाच्या काट्यातील कोन काढण्यासाठीचा फॉर्म्युला, तो फॉर्म्युला असा आहे, तास गुणुले 30 किंवा 30 गुणले तास त्याला म्हणू शकता, वजा 11/2 गुणले मिनिटे. हा जर फॉर्म्युला तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला बरोबर तो अँगल येत असतो. आणि ह्या ज्याने कधी कधी समजा 180पेक्षा जास्त उत्तर येतं आपलं, तर पुन्हा ते 360 मधून वजा करायचं, आपलं उत्तर येत असतं. बघा आता समजा मी हे पहिलं काढून दाखवतो तुम्हाला. 8:20 म्हणजे 8 तास 20 मिनटं. मग 8 गुणुले 30, 8 तास ना, आणि 30 वजा 11/2 गुणुले मिनटं. मिनटं किती येतं, 20. बेक बे बे 10 20, 2ने 20ला भाग दिला. झालं. 8 त्रिक 24, 240 वजा 11 10 110. वजा बाकी करायची, 0 0 0, 4 2 1 गेला 3, 2 2 गेला 3, 130 आपलं आलंय पहा. म्हणजे तुम्ही फॉर्म्युला अप्लाय करून सुद्धा हे उत्तर काढू शकता. आणि मग इकडचं पण तसंच करा. 9 वाजून 8 मिनटं पुरव, 9 गुणुले तास, सॉरी तास गुणले 30 आहे ना, मग तास किती येतं, 9 गुणले 30 वजा 11/2 गुणले मिनटं किती येतं, 8. इथं पण बेग बे बेचोक 8. आणि मग पुढे काय होणार, 9 त्रिक 27 म्हणजे 270 वजा 11 चोक 44. यांची जर आपण वजाबाकी केली, 10तून 4 गेले 6, चाल 1, 7तून 5 गेले 2 आणि हे 2, 226 आलं. तुम्ही म्हणता ना एवढा मोठा अँगल आहे का, नाही. तर मी आत्ता सांगितलं की 180पेक्षा जर जास्त उत्तर आलं आपलं, तर ते काय करायचं, 360 मधून वजा करत चालायचं. मग 360 मधून जर वजा केलं तर किती होईल, 10तून 6 गेले 4, चाल 1, 6तून 3 गेले 3 आणि 1, झालं 134. हा 130 आणि हा 134. तर तुम्हाला जे योग्य वाटतंय, तुम्हाला वाटतंय पण मी पहिली पद्धत सांगितलेली योग्य आहे आणि तुम्हाला ते पटकन होईल, तर तसं करा, किंवा फॉर्म्युल्याच्या सहाय्याने करा, आहे की नाही. समजा 1 2 असेल तर फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करू शकताय, पण समजा जास्त जर आलं तर मग तुम्ही पटापट असं करायला हरकत नाही. तर आपण याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, 2021ला आला DETच्या. मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला. तर आणखी 1.5 तासांनी त्या दोन्ही काट्यात किती अंशाचा कोन होईल. बघा त्यांनी काय म्हणले की मिनिट काटा कुठं होता, 12वर होता. मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली होती, म्हणजे किती वाजले तसं माहित नाही. आता मिनिट काटा 12वर असताना 2 पॉसिबिलिटी येत आहे ना, वेळ पाहिली तर काटकोन होण्याच्या. तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार होतो. म्हणजे बघा हा जर आपण या ठिकाणी मिनिट काटा घेतला आणि तो 12वर आहे, काटकोन करण्यासाठी मग एक तर किती वाजलेले असतील, हा तास काटा इकडे 9वर असू शकतो, म्हणजे 9 वाजलेले असतील, किंवा तो कुठं असू शकतो, 3वर असू शकतो. बरोबर आहे की नाही. याच्यापेक्षा वेगळं होईल का, नाही. मिनिट काटा 12वर असताना जर काटकोन तयार होत असेल तर एक तर 9 वाजले असतील किंवा 3 वाजलेले असतील. बघा 2 ऑप्शन आहेत, एक तर 9 वाजलेले असतील आपल्याकडं किंवा 3 वाजलेले असतील. बरोबर आहे. आता त्यांनी काय म्हणले बा पुढे, तयार झालेला दिसला. बरं, आपण दोन्ही शक्यताचा विचार करणार आहेत. आणि तर आणखी 1.5 तासांनी त्या दोन्ही काट्यात किती अंशाचा कोन होईल, 1.5 तासांनी. आता समजा आपण 9चा विचार केला, 9 मध्ये जर आपण 1.5 मिळवले तर किती झाले, समजा 9 1 10, 10.5 किती होणार आहे, 10.5. बरोबर आहे की नाही, 10.5. इथं 1.5 म्हणजे 31 येतो. मग आता इथं 10.5 कशा वाजतात, हा जो तास काटा आहे तो कुठं असणार आहे, 10 आणि 11च्या मध्ये. बरोबर आहे, 10 आणि 11च्या मध्ये. आणि मिनिट काटा कुठं असणार आहे, 6वर असणार आहे पहा, म्हणजे 10.5 वाजले 1.5 तासाने. राईट. आपण कितीचा विचार केला, 9चा विचार केला. आणि सर आपण 3चा जर विचार केला तर 3 मध्ये जर आपण 1.5 तास मिळवले तर किती होणार आहे, 4.5 होणार आहे. किती होणार आहे, 4.5. मग 4.5 कसे वाजतात, तास काटा कुठं असणार आहे, 4 आणि 5च्या मध्ये. म्हणजे समजा मी तास घेतो,
आणि मिनिट काटा कुठं असणार आहे 6 वर असणार आहे. हे 4:30 वाजले. मग आता आपल्याला काय करायचंय, याचं पण कोण काढून बघू आणि याचं पण कोण काढून बघू. जे ऑप्शन मध्ये दिसेल त्याचं उत्तर आपल्याला लिहून टाकायचं. एवढं सोपं आहे. मग कोण काढताना तुम्हाला 2 पद्धती सांगितल्या मी, तुम्ही फॉर्म्युला लिहा किंवा मग कसं पण करा. बघा आता मी काही फॉर्म्युला नाही लिहित बसत, मी डायरेक्ट अँगल काढतो. हा 30, हा 30, त्याच्यानंतर हा 30, हा पण 30, आणि हा जो इथून पुढे जर पाहिलं तर तास काटा जो आहे 10 आणि 11च्या मध्यभागी, कारण किती मिनिटं गेलेला आहे तो 30 मिनिटं पुढे गेला. 10:30 वाढली ना, 30 मिनिटं म्हणजे 15 डिग्री. बस या सगळ्यांची बेरीज करणार आहे मी. माझं उत्तर झालं पहा. 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 है ना. 12 म्हणजे 120. 120 आणि 15 किती झाले 135. आता हे जर आपल्याला ऑप्शन मध्ये दिसत असेल तर देऊन टाकायचं, तर दिसत नाहीये म्हणजे हे उत्तर नसणार आहे आपलं. चला मग आता याचा विचार करू. 4.5 मधला अँगल काढायचा आहे. आता 4.5 पाहिलं तर हा पहिला कप्पा इथं 30 डिग्री जाणार आणि हा इथं अर्धा आहे बघा, कारण हा जो 5च्या अगोदर किती आहे, हा जो तास काटा आहे तो किती आहे, अर्धा तास अगोदर आहे. बरोबर नाही. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं. 30 मिनिटं म्हणजे किती 15 डिग्री. म्हणजे 30 आणि 15 किती झाले 45. 45 डिग्रीचा कोन झाला, जो की आपला पर्याय क्रमांक 2 दिसतोय. तुम्ही फॉर्म्युला सुद्धा अप्लाय करू शकता आणि त्याने उत्तर काढू शकता. पुढील प्रश्न आहे पहा 2020चा या. मिनिट काटा 12 वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन तयार झालेला दिसला. सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, फक्त त्यांनी वेळ बदललाय पुढं. तर आणखी 2.5 तासांनी, मागाशी 1.5 तासांनी होतं, आता 2.5 तासांनी, तर त्या दोन्ही काट्यामध्ये किती मापाचा कोन होईल. आपण पटकन करणार आहे. पुन्हा तेच बघा, जर मिनिट काटा 12 वर आहे तर काटकोन होण्यासाठी एक तर तो 3 वर असायला लागेल किंवा एक तर तो 9 वर असायला लागेल. बरोबर आहे ना. मग आपल्याला ऑप्शन आहेत 9 आणि 3 दोन्हीपैकी. आपण सुरुवातीला 9चा विचार करू. 9 मध्ये जर आपण किती मिळवले 2.5 तासाचा विचार केला, 2.5 तास मिळवले तर किती 9 2 11 म्हणजे 11:30 वाजणार आहेत. 11:30 कसे असतात, तर मिनिट काटा हा कुठं असणार आहे 6 वर असणार आहे पहा, आणि तास काटा कुठं असणार आहे 11:30 म्हणजे 11 आणि 12च्या मध्यभागी तास काटा असणार आहे. आणि जर आपण विचार केला की तिचा 3 वाजले, 3च्या पुढे 2.5 तास घ्या. आपण 2 ऑप्शन म्हणलं ना, पहिलं 9 आणि 3, तर समजा 3 घेतले, 3च्या पुढे 3च्या पुढं 2.5 तास किती होईल 3 आणि 2 5. बघा 3च्या पुढं 2.5 तास जर आपण घेतले तर 3 आणि 2 5 आणि 5:30 वाजणार आहेत. म्हणजे मिनिट काटा हा 6 वर असणार आहे आणि तास काटा हा 5 आणि 6च्या मध्यभागी असणार आहे. बरोबर आहे की नाही. या पद्धतीने आता आपल्याला पटकन करून घ्यायचं, कॅल्क्युलेशन वेळ नाही लागणार आहे. हे तर तुम्हाला लगेच कळणार आहे, कारण हा मिनिट काटा 6 वर आहे आणि हा जो तास काटा आहे दोन्हीच्या मध्यभागी आहे. म्हणजे किती, ह्या 30 डिग्रीच्या निम्म म्हणजे किती 15 डिग्री. इथं किती येणार आहे 15 डिग्रीचं कोण येणार आहे, जो की ऑप्शन आहे का नाहीये, संपला, हे नाही येणार. आता इथं म्हणजे आपलं उत्तर परफेक्ट असणार. इथं 30, इथं 30, इथं 30. बरोबर ना. लक्षात येते ना कसं, म्हणजे एक एक कप्पा 30चा असतो. 9 ते 10 पण 30, 10 ते 11 पण 30. मात्र 11च्या पुढे हा जो तास काट आहे तो किती मिनिटं गेलेला आहे 30 मिनिटं पुढे. 11:30 म्हणजे 30 मिनिटं पुढे गेलाय ना तो, म्हणजे किती डिग्री 15 डिग्री झालं. सगळ्यांची बेरीज करा फक्त. 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 आणि 3 15 म्हणजे 150. 150 आणि 15 किती झाले 165, जे की पर्याय क्रमांक 1 आपला अगदी बरोबर आहे. तर एवढ्या सोप्या पद्धतीने करू शकता मित्रांनो तुम्ही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, फक्त मी आता जे कॅल्क्युलेशन केलंय की 2 सलग जे लगतची का आपण त्याला अंक म्हणू, अंकामध्ये 30 अंशाचा कोण असतो हे लक्षात ठेवायचं. आणि तास काटा किती पुढे गेलाय आहे की नाही. मग समजा जेवढा पुढे गेला असेल त्याचे निम्मे डिग्री घ्यायचे. 30 मिनिटं गेला असेल तर 15 डिग्री, या पद्धतीने. त्यानंतर आता पहा, या प्रकारचा एक शेवटचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर आपण वेगळा प्रकार पाहणार आहे. याच्यामध्ये त्यांनी काय केले बघा, खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात होणारे कोण एकरूप आहेत, त्यातील विसंगत पर्याय कोणता. म्हणजे आपल्याला 4 पर्याय दिले आहेत, ती याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 2 वेळ दिलेले आहेत. तर त्या दोन्ही मधला कोण एकरूप आहे असं म्हटले, आणि एक पर्याय त्याच्यामध्ये एकरूप असणार नाहीये, तर ते आपल्याला शोधायचंय. बघा त्यासाठी एवढ्या मोठ्या काय आकृती असं पटापटा काढत बसायचं नाही, ऑप्शन कडून चालायचं. ऑप्शनसाठी एक एक आकृती काढायची, पटकन करायचं, बघायचं किती अंशाचं कोण येतो, सारखे येतात का, येत असेल तर सोडून द्यायचं. आणि सारखा जर नाही आला तर तो काय करायचा, ते आपलं ऑप्शन मारून टाकायचं. आता इथं जर तुम्ही ते फॉर्म्युला अप्लाय करायला गेले तर तुम्हाला भरपूर वेळ लागणार आहे की नाही. तर तुम्ही मी जे सांगतोय ते योग्य राहील माझ्या मते.
इथं बघा आता पाहिलं आहे 9:40 म्हणजे तास काटा कुठे आहे 9:40 तास काटा जो आहे 9 आणि 10च्या मध्ये आहे बरोबर ना. आणि 40 म्हणजे 8 मिनिट काटा आहे बघा. हा जो दिसतोय तुम्हाला लाल रंगाचा तो तास काटा आहे आणि हिरव्या रंगाचा मिनिट काटा आहे. मग या ठिकाणी जर पाहिलं तर हा 30 डिग्री होणार आहे बरोबर आहे. आणि हा जो मिनिट काटा तास काटा जो आहे तो किती डिग्री पुढे सरकलेला आहे बरं 40 डिग्री 40 मिनिटं चुकलं माझं 40 मिनिटं 40 मिनिटं म्हणजे किती 20 डिग्री म्हणजे इथं किती अंशाचं कोण होतंय 50 संपलं. याचं बघायचं किती येतंय आता इथं काय झालंय 2:20 झालेत पाहिजे याच्यामध्ये 2:20 20 मिनिटं म्हणल्यानंतर बरोबर मिनिट काटा 4 वर आलाय आणि हा 2 आणि 3च्या मध्ये बरोबर ना. तर इथं 30 डिग्री फिक्स आहे. आता इथं बघायचं तुम्ही आता इथं महत्वाची गोष्ट ही आहे 2:20 झाले तास कसा 20 मिनिटं पुढे सरकलाय मात्र 3 पर्यंत पोहोचायला त्याला किती वेळ बाकी आहे हे विचार करायचं इथं आता. कारण आपल्याला अँगल हा पाठीमागचा नाही काढायचा ना पुढचा काढायचा आहे. हा 30 डिग्री झाला आणि हा मिनिट काटा 3 वर पोहोचायला किती वेळ बाकी आहे अजून 60 मिनिटं बाकी आहेत कारण 40 मिनिटं बाकी आहेत कारण त्याचे किती झाले तर 2:20 झालेत ना. मग 40 मिनिटं बाकी येतं आणि 40 मिनिटं म्हणजे किती 20 डिग्री म्हणजे हा पण 50 डिग्रीचा झालाय पहा. झालं. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं प्रत्येक करून बघायचं ऑप्शन कडून जाताना पहिल्यामध्ये दोन्ही सारखे आहेत संपलं याचा विषय नाही घ्यायचा. त्याच्या पुढचा बघायचा 4:25 8:35 किंवा तुम्ही आकृती जरी पाडली तर त्याच्यामध्ये लगेच लक्षात येते की हा अँगल आपला वेगवेगळा दिसतोय बाकीचे सगळे अँगल सारखे आहेत की नाही. तुम्ही करून बघायचे बघा 4:25 मध्ये जर आपण पाहिलं 4:25 झालेले आहेत बघा. म्हणजे मिनिट काटा हा जो आहे तो कुठं असणार आहे मिनिट काटा हा 5 वर आहे 25 मिनिटं आहेत ना 25 म्हणजे 5 10 15 20 25 आणि तास काटा जो आहे तो 4च्या आणि 5च्या मध्ये मध्यभागी नाही म्हणत मध्ये म्हणतोय म्हणजे थोडाफार इकडे तिकडे असू शकतो. आता मग मला सांगा हा जो तास काटा आहे तो इथं पोहोचायला त्याला किती बाकी आहे 25 मिनिटं झालेत ना. मग पुढचे किती मिनिटं राहिले 60 मिनिटांमधून 25 वजा करा ठीक नाही. 60 मधून हे 25 वजा जर केले आपण 10तून 5 गेले 5 हात चालेल म्हणजे 35 मिनिटं म्हणजे 35 मिनिटं बाकी येतं थोडक्यात मिनिट तास काटा इथं पोहोचायला 35 मिनिटं म्हणजे किती 17.5 डिग्री. आणि जर इथं पाहिलं तर इथं स्वतः एकटाच 30 होतंय आणि पुढं अजून वाढणार आहे म्हणजे दोन्ही सारखे येणार आहेत का नाही. आता पुढं किती वाटते ते पण बघू तेवढं सांगून टाकतो तुम्हाला आता चालता चालता. इथं काय झालंय 8:35 झालेले आहेत पहा 35 म्हणजे मिनिट काटा इथं आहे आणि तास काटा जो आहे 8 आणि 9च्या मध्यभागी बरोबर. आता हा जो तास काटा आहे तो किती डिग्री पुढे चाललाय 35 डिग्री 35 म्हणजे किती 17.5 हे 17.5 आणि हे 30 किती होतील 47.5 किती 30 40 47.5 डिग्री होणार आहे जे की सारखं आहे का दोन्ही नाहीये म्हणजे हे आपला पर्याय चुकीचा आहे. विसंगत पर्याय विचारला होता तर हा आहे. आता जर विसंगत भेटलाय ना तर बाकी पुढे करायची गरज आहे का नाही पण तुम्हाला इच्छा जर असेल वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही करून पाहू शकता. पुढील प्रश्न आहे पहा हा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे TT 2016चा. एक इलेक्ट्रॉनिक यंत्र दर 40व्या सेकंदाने आवाज करते तर दुसरे यंत्र दर 42व्या सेकंदाला आवाज करते. दोन्ही यंत्र दुपारी 3:20 म्हणजे 3:20 वाजता एकाच वेळेस आवाज करतात तर यानंतर पहिल्यांदा दोन्ही यंत्र एकाच वेळेस आवाज किती वाजता करतील. या प्रकारचा प्रश्न आहे एकदम सोपा असतो बा अजिबात अवघड नाही. आपल्याला सांगितलं ते करायचं पहिलं 40 सेकंदाने आवाज करतो दुसरं 42 सेकंदाने आवाज करतो तर इथून पुढे ते पहिल्यांदा सोबत आवाज किती वाजता करतील असा जर प्रश्न विचारला किंवा किती वेळाने करतील तर त्या दोघांचं फक्त आपल्याला काय काढायचं आहे लसावी काढायचं आहे पहा आपलं उत्तर येत असतं. म्हणजे या ठिकाणी 40 आहे आणि दुसरं काय 42 आहे यांचा लसावी कसा काढला जातो माहिती आहे सर्वांना कसं. आता ह्यांना भाग जाणारी संख्या बघायची जसं सुरुवातपासून 1 ने करायची 1 तर नाही घेत आपण 2 पासून सुरुवात करायची 2 ने तर इथं 2 दुनी 4 20 बरोबर आहे. या ठिकाणी 2 दुनी 4 1 21 2 ने भाग दिला आपण. आता 20 आणि 21 ला भाग जातो का 2 ने नाही जात 3 ने नाही जात. आता हे पुढे काय जाणारच नाही कशाने भाग आहे की नाही 20 2च्या पाड्यात आहेत 5च्या पाड्यात आहेत जे की 21 नाही येतं म्हणजे संपलं. आता इथं काय करायचं मग हा जो असतो ना हा मासावी असतो पहा लसावी मासावीचा टॉपिक थोडक्यात हा मासावी असतो आणि हे जे सगळ्यांचा जर आपण गुणाकार केला तर तो लसावी भेटतो म्हणजे 2 गुणिले 20 गुणिले 21 समजतंय ना. इकडे जे खाली उरतात ते आणि इकडचे सगळे मिळून जर केलं तर आपल्याला लसावी भेटत असतो. आता हा कसा काढायचा बघा 20 दुने 40 40 गुणिले 21 आणि 21 चौक किती होतात 84 बरोबर ना. 4 इथं पहिलं शून्य दिला 4 1 4 4 दुने 8 म्हणजे 840 बरोबर.
840. आता आपल्याला काय करायचं, हे जे 840 आले हे काय आहेत, सेकंद आहेत. काय आहेत इथं 40 सेकंद 42 सेकंद असं म्हणलं ना, हे सेकंद आहेत बघा. मग आता आपल्याला हेच मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं ना, किती मिनिटं आली, कारण ऑप्शन आपल्याला सगळं 4 वाजून 2 मिनिटं 3 वाजून 22 मिनिटं असं आहे. मग 840 सेकंदाला आपण कितीने भागायचं, 60ने भागायचं. आपल्याला उत्तर येईल 0 कॅन्सल केला आपण या ठिकाणी, 6ने भागलं तर किती होईल, 6 1 6, खाली उरले 2, 24 झाले, 6 चौक 24, म्हणजे थोडक्यात 14 7 84 होतात ना, बरोबर आहे. म्हणजे 14 मिनिटं झालीत बघा. किती झाले, 14 मिनिटं. आता मग 14 मिनिटं पुढे सारखायचं फक्त. आपल्याला टाइम किती दिला होता, 3 वाजून 20 मिनिटांनी पहिल्यांदा वाजले होते, त्याच्यानंतर 14 मिनिटं, म्हणजे 3 वाजून 20 मिनिटं, त्याच्यामध्ये किती मिनिटं ऍड करा, 14 मिनिटं ऍड करा, म्हणजे किती झाले, 3 वाजून 34 मिनिटांनी तो वाजणार आहे. किती, 3 वाजून 34 मिनिटांनी, जे की पर्याय क्रमांक 4 आपला अगदी योग्य आहे. पा तुमच्या लक्षात आलं आपण काय केलं या प्रकारच्या प्रश्नामध्ये. पुढील प्रश्न आहे पहा, एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या ही संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल. म्हणजे त्यांनी सांगितलंय की सकाळी 8 ते 12, ठीक आहे, याच्यामध्ये किती काटकोन होतात, आणि त्याच्यानंतर 4 ते 6 याच्यामध्ये किती काटकोन होतात, आहे का नाही. आणि ह्या काटकोनांच्या संख्येतील आपल्याला काय विचारलं, कितीने जास्त आहे भाऊ, थोडक्यात त्यांच्यातला फरक काढायचा आपल्याला, 8 ते 12 4 6. तर तुम्हाला मी एक गोष्ट महत्त्वाची सांगू इच्छितो, ती म्हणजे कोणती, की एका तासामध्ये तास काटा आणि मिनिट काटा किती काटकोन करतो, 2 काटकोन करतो. किती काटकोन करतो, 2 काटकोन करतो. मात्र याला एक अपवाद आहे बा. कोणता अपवाद आहे, जर आपण विचार केला 3 ते 4, कोणता, 3 ते 4 या वेळेमध्ये एकच काटकोन केला जातो. आणि दुसरं म्हणजे कोणतं, 9 ते 10 या वेळेमध्ये सुद्धा एकच काटकोन केला जातो. ही महत्वाची गोष्ट आहे. बाकी इतर जे आहेत त्याच्यामध्ये 2 तुम्ही प्रॅक्टिकली करून बघू शकता काट्याचं घड्याळ घेऊन, आहे की नाही. बाकी तुम्हाला 2 काटकोन तयार झालेले दिसतील. म्हणजे आपण जर विचार केला 12 तासामध्ये किती काटकोन होतील बरं, 12 तासामध्ये जर आपण पाहिलं तर किती काटकोन होतील, तर ते होतील 22. किती होतील, 22, कारण 12 दोन्ही 24 व्हायला पाहिजे, मात्र हे दोघांचे एक एक वजा केले 22 होतात, आहे की नाही. त्याच्यानंतर 24 तासात किती व्हायला पाहिजे, 48 नव्हता 44 होतील. तर ही एक गोष्ट आहे, ही काही साध्य विचारलेली नाही आपल्याला. आता इथं बघणार आहेत आपण 8 ते 12 मध्ये ही वेळ येते का, 9 ते 10 येते बघा. 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11 आणि 11 ते 12, बरोबर आहे ना. तसं जर पाहिलं तर मग 4 तास होते, 4 दुने 8 व्हायला पाहिजेत काटकोन. मात्र याच्यामध्ये 9 ते 10 ही वेळ येत असल्यामुळे किती काटकोन तयार होतील, 7च काटकोन तयार होतील. समजलं सर्वांना. 8 ते 12 एकूण किती, 4 तास झाले की नाही, 8 आणि 4 12, 4 तास झाले. 4 तास म्हटल्यानंतर 4 दुने 8 काटकोन व्हायला पाहिजेत. मात्र त्याच्यामध्ये 9 ते 10 ही वेळ आलेली आहे, ज्याच्यामध्ये एकच काटकोन होतो, म्हणजे याच्यामध्ये 7 काटकोन झालेले आहेत. ही गोष्ट लक्षात येते, ओके गुड. त्याच्यानंतर 4 ते 6 किती येतं, 2 तास येतं. इथं संख्या आली का, 3 ते 4 नाही येते, किंवा 9 ते 10 नाही येणार आहे, हे नाही. म्हणजे डायरेक्ट 2 तास आहेत, म्हणजे याच्यामध्ये किती काटकोन होतील, 4 काटकोन होतील. आणि यांचा आपला फरक विचारलाय, 7तून 4 गेले 3. हे पर्याय आपलं बरोबर आहे, जे की ऑप्शन नंबर 1 सहज लक्षात येते तुमच्या. पुढील प्रश्न आहे पहा आपल्याकडं, एका शेतातील विहिरीवरील पाण्याचा पंप पहिल्या दिवशी 3 तास 48 मिनिटे आणि दुसऱ्या दिवशी 6.2 तास सुरू होता, तर दोन्ही दिवसांमधील पंप सुरू असण्याच्या कालावधीमधील फरक खालीलपैकी किती आहे. आणि आपल्याला ऑप्शन दिलेत पहा, आहे की नाही. हे अ ब क ड आहेत, मग परत फक्त अ, फक्त ब, फक्त अ किंवा ड, फक्त ब किंवा ड, म्हणजे आपल्याला ह्या सगळ्यांचा विचार करावा लागणार आहे. तर इथं सरळ आहे, पहिल्या दिवशी जो आहे तो पंप, पहिल्या दिवशी जर आपण विचार केला तर तो किती आहे, 3 तास आणि 48 मिनिटं, बरोबर आहे. आणि दुसऱ्या दिवशी जर आपण पाहिलं तर दुसऱ्या दिवशी बघा त्यांनी देताना आपल्याला असं 6.2 तास म्हटले. आता याचा अर्थ असा नाही की 6 तास आणि 2 मिनिटं किंवा 20 मिनिटं असा अर्थ होत नाही. तर 6.2 तासाचे आपण काय करायचं, तास आणि मिनिटामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, सेपरेट करून घ्यायचं. सोपं असतं. कसं, ह्याच्यामध्ये 6 पूर्ण तास येतं, बरोबर आहे. म्हणजे 6 तास आहेत आणि पुढचं जे आहे ना
आता हे काय राहिलं 0.2, आपण त्याला 0.2 म्हणू बघा. काय म्हणू आपण 0.2. हे पण सध्या तासच येतं, मात्र त्याला जर 60 ने गुणलं ना तर ते काय होतात मिनिटामध्ये कन्वर्ट होतात. काय म्हटले समजलं ना. हे 6 तासच येतं, हे पुढचे 0.2 म्हणू आपण त्याला 0.2. 0.2ला जर आपण 60 ने गुणलं तर ते मिनिटं होतात. म्हणजे 6 तास तर फिक्सच येतं. आणि यांचा जर गुणाकार केला आपण शून्याचा सध्या ठेवला 6 दुने 12 आणि आपल्याला एक दशांश द्यायचं होतं, दशांश नंतर एक म्हणजे इथं 12 उत्तर आलं. 12 मिनिटं. 6 तास 12 मिनिटं सोप्या भाषेमध्ये. बरोबर ना. हे कन्वर्ट आपल्याला करता आलं पाहिजे. आता आपल्याला यांच्यामधला फरक काढायचा आहे. मोठी संख्या कोणती आहे 3 तास 48 मिनिटं का 6 तास 12 मिनिटं. तर 6 तास 12 मिनिटं. आपण काय करू इथं तास आणि इकडे मिनिटं वजा बाकी पण पहा, खूप सिंपल पद्धतीने सांगतो तुम्हाला कशी करायची. 6 तास आणि 12 मिनिटं त्याच्यातून वजा करायचे आहेत आपल्याला 3 तास आणि 48 मिनिटं वजा करायचे आहेत. आता ही वजाबाकी करायला पण कशी सोपी, अवघड नाही. तुम्ही म्हणता कसं काय सरळ सरळ करायची का, तर नाही 12तून 8 गेले 4 असं करायचं का, नाही तसं नका करू, हे की नाही. आता तुम्ही करायचं काय पहा, इथं 12 मिनिटातून 48 मिनिटं जात नाहीत, मग इकडून 1 तास उष्ण घ्यायचा. मग इथं किती होतील 1 कमी करायची, इथं 5 तास ठेवायचे आणि इकडे किती 1 तास उष्ण घेतला म्हणजे किती 1 तास म्हणजे किती 60 मिनिटं घेतली इकडचे, म्हणजे इथं किती झाले 72 थोडक्यात. आणि 72 मधून 48 वजा करा. 12तून 8 गेले 4, हातचा आला 1, 7तून 5 गेले 2, 24 बरोबर आहे. आणि इकडे 5तून 3 गेले 2, म्हणजे काय आलं थोडक्यात 2 तास 24 मिनिटं हा त्यांच्यातला फरक आला. तसं ऑप्शन आहे की इथं नाही बघा, इथं 2 तास 22 मिनिटं आहे, म्हणजे हे ऑप्शन गेलं. ब चा विषय संपला. राईट. आता ब ऑप्शन असणारे हे चौथं पर्याय आणि दुसरा पर्याय ते गेलं. आता राहिलं फक्त अ किंवा अ ड यापैकी असणार आहे. बरोबर ना. इथं क ऑप्शन पण नाही दिसत आहे. बरोबर ना. आता पहा 2:24 आहे का, तर तसं ऑप्शन नाही. आपण काय करू त्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करून घेऊ. पहा मिनिटाचा ऑप्शन आहे आपल्याकडे काही. 2:24 जर आपण मिनिटामध्ये गेलं तर 2 तास म्हणजे किती 2 तास म्हणजे 60 120 मिनिटं आणि पुढचे 24 मिनिटं त्याच्यात ऍड करायचे म्हणजे किती झाले 144 मिनिटं होतात. पहा बरोबर आहे की नाही. 2 तास म्हणजे 120 आणि 24 मिनिटं 144 मिनिटं हे ऑप्शन आपल्याकडे आहे बघा. बरोबर आहे का 144 मिनिटं आहे, मात्र फक्त कचा पर्याय तुम्हाला दिसत नाही. मग तुम्ही 144ला परत तासामध्ये जर कन्वर्ट केलं, ही मिनिटं आहेत ना बघा 144 मिनिटं आहेत, त्याला तासामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 60 ने भागायचं. 44 144ला 60 ने भागायचं. त्याला आपण सुरुवातीला 6 ने भागू. पहा तुम्ही म्हणता 6 नेच का, खाली खाली 10 होतील, आपल्याला दशांश द्यायला सोपं जाणार आहे. 6 10 60. इकडे जर पाहिलं तर 6 दुने 12, खाली उरले 2, 24 झाले. 6 चौक 24 म्हणजे 24/10 म्हणजेच किती 2.4 तास. ही 4 झाले. पहा 2.4 काय झाले तास झाले. आता आपलं 2 प्रकार आहे, म्हणजे 2.4 तास किंवा 144 मिनिटं हे दोन्ही पण आपलं बरोबर येते बघा. म्हणजे 144 मिनिटं बरोबर आहे आणि 2.45 तास पण बरोबर आहे. म्हणजे अ किंवा क हा पर्याय आपला योग्य असला पाहिजे. तर इथं अ किंवा ड झालेलं आहे. पहा तर इथं काय पाहिजे क, अ किंवा क पाहिजे. बरोबर ना. 144 मिनिटं पण आणि 2.4 तास पण, म्हणजे अ किंवा क हा पर्याय आपला बरोबर आहे. फक्त अ किंवा क. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, शेवटचा प्रश्न आहे हा TD 2013चा प्रश्न आहे. सविताने सोमवारी 2.15 तास आणि मंगळवारी 1.50 तास असा एकाड एक एकूण 5 दिवस अभ्यास केला. किती एकाड एक है ना. तर तिचा अभ्यासाचा एकूण कालावधी किती झाला. तिने 5 दिवस अभ्यास केला. पहा सोमवारी सुरुवात केली बघा त्यांनी. सोमवार, मंगळवार, बुधवार है की नाही, गुरुवार आणि शुक्रवार 1 2 3 4 5 दिवस अभ्यास केला. बरोबर. सोमवारी किती तास केला तिने 2.15 तास. त्याच्यानंतर मंगळवारी किती केला 1.50 तास. परत असं एकाड एक परत बुधवारी 2.15 केला असणार, गुरुवारी परत 1.50 केला असणार, शुक्रवारी किती होणार आहे 2.15. हे समजलं तुम्हाला काय केलंय. सोमवारी 2.15 मंगळवारी 1.5 असं एकाड एक म्हटले त्यांनी. 2.15 1.50 2.15 1.50 अभ्यास एवढा अभ्यास केला मुलं. आता ती पासच होईल ती आहे की नाही. आता आपल्याला यांची बेरीज करून घ्यायची. पाच सरळ सरळ 5 आणि 5 10 5 15 15चे 5 हातचा आला 1 1 आणि 1 2 2 आणि 5 7 आणि 1 8 8 आणि 5 13
13 आणि 14, 14चे 4, हातचा आला 1, 1 आणि 2 3, 1 4, 2 6 आणि 1 7 आणि 2 9, 9 45 तास. किती? एकूण कालावधी 9 45. लगेच पोरं काय करतात की पहिलं ऑप्शन मारून मोकळं होतात, तर तो रॉंग होणार आहे. पहा, हे 9:45 म्हणलंय का? नाही, 9.45 तास येतं. मग आता 9.45 तासाचं तुम्हाला काय करावं लागेल? एक तर त्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करायला लागेल ना. म्हणजे हे बघा 9 तास पूर्ण येतं आणि पुढे किती येतं? 0.45 येतं. किती येतं? 0.45. हे सध्या तासच आहेत का नाही? 9.45 तास. मग याला जर आपण 60 गुणलं तर हा काय झाला? मिनिटं झाला. म्हणजे किती बघा? 0 होईल. 6 गुणयाला 6 पंचे 30, 7 आले 3, 7 चौक 24 आणि 3 27 आणि आपल्याला दशांश नंतर 2 करता यायचे. म्हणजे इथं 27.00 मिनिटं म्हणजे 27 मिनिटं. बघा 27 मिनिटं म्हणजे 9 तास आणि 27 मिनिटं झालेली इथं. बरोबर आहे? एवढा अभ्यास झाला तिचा. असं ऑप्शन आहे का? नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन गेलं, दुसरं पण गेलं. आता राहिलं ह्या दोन्हीपैकी. मग आता सगळी मिनिटं दिली तिथं. मग याला पण मिनिटामध्ये कन्वर्ट करू ना आपण. कसं? 9 तासाला करता येईल. 9 तास येतं, मग त्याचं मिनिटामध्ये कन्वर्ट कसं होईल? त्याला आपल्याला 60 गुणावं लागेल ना. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. मग 9 सक 54, 9 सक 54 आणि 0 म्हणजे 540 मिनिटं झाले. 9 तासाचे किती झाले? 540 मिनिटं. आणि त्याच्यामध्ये 27 मिनिटं ॲड करा. बघा किती होते? 7, 4 आणि 2 6 आणि हे 5, 567 मिनिटं तिने अभ्यास केलाय, जो की पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर आहे. पहा मित्रांनो, तर तुमच्या लक्षात आलं असेल आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करतोय ते, आहे की नाही? चला तर मित्रांनो, जाता आता तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो मी सर्वांसाठी. ते म्हणजे कोणता? 3.3 तास बरोबर किती मिनिटं? ठीक आहे, एवढा सोपा प्रश्न आहे. 3.3 तास म्हणजे किती मिनिटं होतात? पर्याय तुम्हाला दिले 330 मिनिटं, 198 मिनिटं, 180 मिनिटं आणि 189 मिनिटं. ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ठीक आहे, कमेंट करून सांगायचे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा. आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पहा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.